नमस्कार श्रोतेहो, श्रीराम समर्थ. आज आपण हरिविजय ग्रंथाचा 36वा म्हणजेच शेवटचा कळसाध्याय बघणार आहोत. अप्रतिम सुंदर असा कथांनीही नटलेला आणि अवतरणिकेने पूर्ण झालेला हा अध्याय. आता आपण आपल्या प्रथेप्रमाणे प्रथम 5 ओव्या बघूया. श्री गणेशाय नमः. ओम नमो सद्गुरु अवधूता परब्रह्मा अपरिमिता पुराण पुरुषा अव्यक्ता मायातीता गम्या आदिपुरुषा विश्वंभरा अवयवरहिता दिगंबरा सदानंदरूपा निर्विकारा आत्मया रामा कृपानिधे अमलरूपा परमगंभीरा ब्रह्मानंदा परात्परा सहजानंदा अगोचरा कल्याणवासा जगद्गुरू पूर्णानंदा अपरिमिता दत्तात्रया षड्विकाररहिता ब्रह्मानंदा ज्ञानभरिता भीमातिरविलासिया रुक्मिणी हृदयाब्ज मधुकरा दाक्षायणी वरप्रिया मनोहरा पांडव कैवारिया दिन उद्धारा शिशुपाळांतका श्रीपते. 5 ओव्यांमध्ये कृष्णाची स्तुती आहे आणि ह्या 5 ओव्यात त्याची जास्त करून त्या निराकार निर्गुण अशा रूपाची स्तुती आहे, जी त्यांनी अवधूत सद्गुरू ह्या तत्वाशी जोडले श्रीधर कवींनी. कारण तुम्हाला माहिती आहे की त्यांनी स्वतःची जी गुरुपरंपरा सांगितली ती दत्तात्रयांपासून आहे आलेली आणि शेवट त्यांचा म्हणजे स्वतःपर्यंत ही जी गुरुपरंपरा आली तर त्या सर्वांचा विश्वास कोण आहे तर भीमातीरवासी विठ्ठल. तर तशा स्वरूपात ही प्रस्तावना आहे की ओम नमो सद्गुरू अवधूता परब्रह्मा अपरिमिता पुराण पुरुषा अव्यक्ता मायातीता अगम्या, म्हणजे जो खरा न कळणारा आहे, म्हणजे सगुण रूपाचं इथे वर्णनच नाही या 5 ओव्यांमध्ये. कारण शेवटचा अध्याय आलाय ना, आपल्याला सगुणाकडनं निर्गुणाकडे जायचं आहे, त्यामुळे निर्गुणाचा इथे जास्त उल्लेख आहे. समर्थांची ओवी आहे ना, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. निर्गुण मिळवायचं असलं तरी सरळ डायरेक्ट निर्गुण नाही भेटत आपल्याला कळूच शकत नाही. निर्गुण आहे ना, पोचणार कुठे? आधी त्याला गुणरूप द्यायला लागतं, त्या रूपात आपण प्रेम होतायला लागतं, भक्ती होतायला लागते आणि जेव्हा त्याच्याशी एकरूप होतं, तद्रूप होतो, तेव्हा त्याच्या पुढच्या अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. म्हणून आता अध्याय संपताना तुम्हाला त्यांनी परत त्या निर्गुण निराकाराकडे आणून ठेवलं स्तुतीमध्ये कृष्णाच्या पहिल्या 5 ओव्यात. आणि 6व्या ओवीलाच त्यांनी अध्यायाला हात घातला की 35व्या अध्यायात आपण पाहिलं की कृष्णाने शिशुपाळाचं शिर छेदलं आणि विजयी झाला. धर्मरक्षक परमात्मा असं ते म्हणतात. आता 36वा अध्याय हा हरिविजयाचा कळचा अध्याय आहे. जसं भोजनाच्या शेवटी गोड देतात ना, शेवट आपण म्हणतो ना स्वीट काहीतरी, अगदी तसाच 36वा अध्याय असं श्रीधर कवी म्हणतात. हा अगदी मुकुटमणी आहे सगळ्या ग्रंथाचा आणि प्रत्येक भक्तजनांनी प्रेमादरांनी वाचावा. समजा सगळे अध्याय किंवा हरिविजय हा एवढा मोठा ग्रंथ वाचायला नाही झाला तरी हा कळसाध्याय जो आहे तो जरूर वाचावा, अत्यंत आदराने आणि प्रेमाने. आता कृष्ण द्वारकेला परत आला हे सगळं युद्ध करून. असं असताना एकदा सूर्यग्रहण आलं तर कृष्णाने अशी इच्छा व्यक्त केली की मला कुरुक्षेत्राला जायचं आहे. त्याचा निश्चय झाला. मग तिथे जायच्या आधी त्याने बळीभद्राला म्हणजे बळरामाला गोकुळाला पाठवून दिलं. काय काय कृष्णाच्या योजना आहेत आपण आता ह्या अध्यायात पाहिलं की त्याला पाठवून दिलं तिकडे आणि सांगितलं सगळ्या वृत्तांत यशोदा आणि नंद यशोदेला सांगून ये, म्हणजे गोकुळ सोडल्यास परत आत्ता द्वारकेला शिशुपाळ आणि वक्रंताचा वध करून आल्यापर्यंतच्या. आणि महाबळीराम गेलेला आहे तिकडे. सगळे नंद यशोदा तर खूपच खुश झाले आणि बाकीचे सगळे गवळी गोपी त्यांची मुलं अत्यंत त्यांना आनंद झाला ह्याला बघितल्यावर. आणि 4 महिने तिथे राहिला बळराम आणि 4 महिने तो श्रीकृष्णाचा प्रताप सांगत होता. म्हणजे मथुरेला जेव्हा गेला कृष्ण तेव्हापासून काय काय घडलं, त्यांनी किती किती राक्षस मारले, की कशा त्याला अष्टनायिका 8 पत्नी प्राप्त झाल्या, कशा 16 सहस्र बायका मिळाल्या, हे अगदी चरित्र मुळापासून बळीभद्राने सांगितलं. राजसूय यज्ञ कसा झाला, शिशुपाळ कसा मारला गेला, ही सगळी चरित्र ऐकताना अक्षरशः गोकुळवासी तटस्थ होत होते आणि म्हणत होते की खरंच तुझी काय करणी आहे पुराण पुरुषा, आम्हाला आता तू कधी भेटशील. हे सगळं त्याचं वर्णन गुणवर्णन ऐकलं त्यांना आता परत नव्याने त्याच्या त्या सगुणाच्या भेटीची ओढ लागली. कारण आपल्याला माहिती आहे
की जेव्हा उद्धवाने जाऊन गोपींना सगळं समजावल्यानंतर त्या निर्गुणा त्या अवस्थेला पोचल्या होत्या की त्याच्या निर्गुण निराकाराला त्या जाणत होत्या आणि त्यांच्या जणू पेशीत कृष्ण भरला होता आणि त्यात त्या समाधानी निजानंदात आपण जे राहणं म्हणतो तशा त्या राहायला लागल्या होत्या. त्यांच्या स्मरणात प्रत्येक पेशीत स्मरण होतं कृष्णाचं, पण समोर कृष्ण सगुण दिसायची गरज उरली नव्हती अशा अवस्थेला त्या पोचल्या होत्या. पण आता जेव्हा कृष्णाच्या ह्या सगुण लीलेचं सगळं वर्णन ऐकलं तेव्हा त्यांना वाटायला लागलं की आता कधी आम्ही त्याला भेटू. आणि मग रोज बलराम म्हणे त्या सगळ्या आपल्या मित्रांबरोबर यमुनेकाठी जायचा, कुंजवनात जायचा, कुठे कुठे कृष्णाबरोबर आपण क्रीडा केली ते बघायचा, नंतर कुठे कुठे म्हणजे खेळलो, मस्ती केली, सगळ्या मित्रांबरोबर काय म्हणतो आपण शिदोरी खाल्ली, हे सगळं तो आठवत फिरण्यात त्यांनी 4 महिने हे केलं की रोज तो जायचा तिकडे म्हणे. एकदा असं झालं की तिथे जात असताना वाटेत अचानक बलरामाला लहर आली की आत्ता मला जलक्रीडा करायची आणि त्याने यमुनेला आज्ञा केली की मला आत्ता सूर्य मध्यान्नीला आला होता, त्याला इच्छा झाली की पाण्यात आता डुंबायचं आहे तुफान, जितकं आपल्याला होईल तितकं. मग त्यांनी आज्ञा केली यमुनेला की तू इकडे ये, तू खूप दूर आहे, मला आत्ता ह्या क्षणी जलक्रीडा करायची. तर तिने काही लक्ष नाही दिलं, ती म्हणे आपल्याच छंदात वाहत होती. असं म्हटल्यावर बलराम खूप चिडला आणि त्याने आपला नांगर घालून नदीचा प्रवाह आपल्या बाजूला ओढून घेतला. ओघ मुरडला, हमणे सगळं स्वर्गात देवांनी पाहिला आणि चमत्कार वाटला त्यांना की एवढं कसं हा करू शकला. नांगराने तिची दिशाच बदलवली. आपण आता जसे नहर काढतो, कालवे काढतो नाही का, तसं त्यांनी जणू केलं आणि आपल्याकडे पाणी ओढून घेतलं, त्यात जलक्रीडा केली आणि गोकुळाला तो परत आला. 4 महिने राहिला आणि 4 महिने राहून द्वारकेला परत आला. आल्यावर त्यांनी सगळं गोकुळचं वृत्त कृष्णाला सांगितलं आणि काय काय तिथे त्याने काय पाहिलं, सगळे लोक तिथले कसे आहेत, किती आनंदी आहेत आणि सगळं त्याचं लीलाचरित्र ऐकून त्यांना कसा आनंद आणि त्याला परत बघावंसं कसं वाटलं तळमळीने, हे सगळं सांगितलं. आता तेवढ्यात ग्रहण जवळ आलं. कृष्णाने नेम ठरवला होता ना, त्यामुळे सगळेजण कुरुक्षेत्राला जायला निघाले. ग्रहणाला तो कुरुक्षेत्राला चाललाय बघा. म्हणजे महायुद्ध पुढे महाभारताच्या काळात म्हणजे महायुद्धाच्या काळात कुरुक्षेत्राला झालाय आणि आपण असं म्हणतो, अजूनही मानतात ते जे आहे आता कुरुक्षेत्र स्टेशन आहे ते शहर आहे, त्यावेळेला म्हणे तिथे इतक्या हत्या झाल्या त्या कुरुक्षेत्रावर, नुसतं महान युद्ध, तिरस्कार, द्वेष, लढाई असं सगळं. त्यामुळे तिथे अजूनही असं प्रसन्न वाटत नाही असं काहींचं मत असतं. पण इथे तर प्रत्यक्ष कृष्ण सगळ्या लोकांना घेऊन तिथं राहिलेला आहे त्या कुरुक्षेत्रावर आणि ते ग्रहणातलं पुण्य मिळवण्याकरता. असो, तर तिकडे तो आला. त्याच्याबरोबर म्हणे सगळे 56 कोटी यादव निघाले. 56 कोटी यादव ही संख्या ऐकल्यावर मला आपले आता 130 कोटी म्हणजे काहीच नाहीत कलियुगातले असं वाटलं. त्या काळातही फक्त यादव 56 कोटी होते. तर म्हणे निघाले 56 कोटी यादव, उग्रसेन, बळीभद्र, वसुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, अक्रूर, उद्धव, सांब आणि भानुमंत. आता इथे पहिल्यांदा कृष्णाच्या अजून एका पुत्राचं नाव आलं, तो कोणाचा असा उल्लेख नाहीये, पण अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि सांब ही नाव आपण ऐकली होती. हे सगळे निघाले. रुक्मिणीसह सगळ्या अष्टनायिका, सगळ्या 16 सहस्त्र गोपिका म्हणजे त्या पत्नी, चतुरंग दळ, असं सगळं होऊन वाद्यांच्या गजरात सगळा दळभार निघाला कुठे जायला, कुरुक्षेत्राला. त्याशिवाय रेवती, देवकी, रोहिणी म्हणजे त्यात आहेत आणि सगळ्या पत्नी, सत्यभामा, कालिंदी, रुक्मिणी. आणि मग ह्या सगळ्यांच्या रथाच्या पुढे कनकवेत्र पाणी म्हणजे ज्यांच्या हातात सोन्याने मढवलेल्या काठ्या आहेत असे भालदार आणि चोपदार ते पुढे धावत होते. अगदी लक्षावधी होते आणि ओळीने पर्वत जणू चालतात वाटावं असे हत्ती चालत होते डोलत आणि त्या हत्तीवर सगळे यादव बसले होते. सगळे रणपंडित, युद्ध करणारे पण तज्ज्ञ असणारे. म्हणजे ते दृश्य बघितल्यावर कृतांतही घाबरेल अशी अवस्था होती. त्याच्या पुढे पायदळ चालत होतं, मागे घोडे होते, त्याच्या पाठीमागे मग हत्ती. अशा प्रकारे ही सगळा हा दळभार ग्रहणा करता चालला कुरुक्षेत्रावर. आता कृष्ण तिथे येणार
म्हटल्यावर त्याच्या पाठोपाठ सगळे आजूबाजूचे राजे, त्यांना कळलं आता आपल्याला कृष्णाचं दर्शन घ्यायचं तर इथे यायला हवं, म्हणून देशोदेशींचे राजे आले. ते पण आपल्या निजभारासकट म्हणजे आपल्या सगळ्या सैन्यासकट आले. सगळ्यांची इतकी दाटी झाली, म्हणजे मोठमोठे राजे, त्यांचे केवढे रत्नजडित मुकुट, आणि ते कृष्णाच्या पायावर पडायला धावत होते वाटेत. तर ते मुकुट म्हणे त्या पायावर डोकं ठेवायला धावताना जमिनीवर आदळून त्यातली रत्न सगळीकडे विखरत होती, आणि जणू 14वीत चमकावी तसा त्याचा सारखा लखलखाट होत होता. आणि त्यांच्या त्या डोकं हापडण्याच्या प्रयत्नात कृष्णाला पायाला न लागलेल्या त्यांच्या मस्तकाने मंडप घासणी होत होती, म्हणजे ती जमीन सगळी जणू घासून स्वच्छ करून निघत होती. अशा प्रकारे कृष्णाच्या दर्शनाला दाटी झाली त्या प्रवासात. शिवाय कौरव पांडव निघाले, भीष्म, द्रोण, विदुर सगळे आले. इंद्रादी देव अर्थातच त्यांना कळलं आता कृष्ण ग्रहण काळात काहीतरी दानधर्म करायला चाललाय, दर्शन घ्यायला हवं, म्हणून ते पण सगळे म्हणे उतरले. त्यांची पण कृष्णाच्या भोवती दाटी झाली. अशा प्रकारे सर्व हा समुदाय इतका मोठा 56 कोटी यादव आणि सगळे कुरुक्षेत्राला पोचले. आणि तेवढी शिबिरं उभी केली गेली, 16 सहस्त्र त्या त्यांच्या राण्यांकरता वगैरे, स्वतंत्र पृथक असं म्हणतं, 16 सहस्त्र पृथक. पुढे लक्ष्मी जान्हवी तीर, मग पुढे गंगेचा काठ पाहिला आणि तिथे राजे लोकांना उतरवलं. आणि कृष्णाने कोणाला न सांगता आधीच गोकुळाला दूध पाठवलेला होता, आणि त्यांना सांगितलं होतं की ग्रहणातलं दानपूजा करण्याकरता मी कुरुक्षेत्राला जाणार आहे आणि तुम्ही यावं. आणि म्हणजे हे वाचताना माझ्या लक्षात आलं की हरिविजय ऐकला इकडनं किंवा ह्या गोष्टी आपण ऐकल्या, पण माझ्यातही स्मरणात अशी गोष्ट नव्हती की कृष्णाने सगळ्या गोकुळवासियांना दर्शन दिलंय. कारण आपण खूपदा हे म्हणतो की एकदा गोकुळातनं गेल्यावर तो परतला नाही, तो गोकुळात नाही परतला मान्य, पण एकूणे गोकुळवासियांना आता ह्या क्षणाला त्यांनी दर्शन दिलेलं आहे तिथे कुरुक्षेत्राला. त्यामुळे नंद, यशोदा आणि त्याच्याबरोबर सगळे त्याचे सवंगडी आता मोठे झालेले, त्यांच्या पत्न्या, त्यांचं कुटुंब, सगळे गवळी आणि गवळणी सगळे निघाले, ते आले. आणि कृष्णाला बातमी सांगितली गेली की अरे आले तर तुझे सगळे मित्र. सगळ्यांच्या अंगावर चित्रविचित्र घोंगड्या होत्या पांघरलेल्या, वेडेवाकडे नाचत होते, खूप हसत होते, आनंदात होते सगळे ते. कारण ते आधीच निजानंदीच राहायला लागलेले, शिकले होते ना कृष्ण गेल्यानंतर. श्रीकृष्णाला हे कळल्याबरोबर त्याने आधी रुक्मिणीचा हात धरला, चल चल लवकर, माझे सवंगडी आलेत. ती म्हणाली मी पण खूप उत्सुक आहे तुमचे लहानपणचे मित्र बघायला. तो म्हणाला तर माझे आई वडील पण आलेत, बाळपणीचे मित्र ना, ते तर मला माझ्या बळीरामापेक्षा प्रिय आहेत ग, सख्ख्या भावांपेक्षा, चल लवकर. म्हणून रुक्मिणीला घाईघाईने त्यांनी आपल्याबरोबर घेतलं. त्याबरोबर बाकीच्याही सगळ्या त्याच्या अष्टनायिका सिद्ध झाल्या त्याच्याबरोबर जायला, आणि सगळ्या 16 सहस्त्र समोर आले, समोरासमोर एकमेक. मग काय, हरीचे सगळे मित्र, त्याच्या पुढे सगळे गोपिकांचे भार, त्या गोपिकांच्याही समोर आला कृष्ण. तर त्यांना तर म्हणजे त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागावी तशीच अवस्था झाली. आणि त्यांना, कारण ते कृष्णाचं दैदिप्यमान रूप जे ना, ते तसं रूप त्यांनी पाहिलंच नव्हतं. तो अत्यंत सुंदर देखणं तेजोमय रूप, पण त्या घोंगडीच्या वेशातलं, गवळ्याच्या कपड्यातलं, गोरसाचा वास जणू शरीराला आहे, असा सगळा अवतार, कधी शेड माखलेला आहे अशा प्रकारे. तर हे आत्ताचं रूप असं होतं की दैदिप्यमान राजाचं रूप होतं ना, अंगावर उंची उंची वस्त्र, प्रावरण, हे सगळं बघितल्यावर सगळ्या गोपींनी, त्याच्या सवंगड्यांनी लोटांगण घातलं त्याला, आणि अत्यंत स्पुंदून रडायला लागले. त्याच्यासह कृष्णाचं पण तशीच अवस्था झाली. इतकं प्रेम दाटून आलं की त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. आता हे बाळपण, मग ते मित्र, मग थोडा असा संवाद आहे की मित्रांनी त्याची चेष्टा केली, हे काही विशेष नाही, तुझी लहानपणच्या सगळ्या कृती आम्हाला आठवत आहेत, आमची मनं चोरून तू निघून गेलास गोकुळ सोडून म्हणे. पक्का नाटकी आहेस तू, चित्त चोर आहेस तू, आणि तुझा कुठलाही विश्वास कधीच कोणी ठेवू नये. आमच्याबरोबर तू गाई राखल्यास, यशोदेचा तू तान्हा होतास, पण आम्ही सगळं तुला कान्हा म्हणत होतो, आठवत आहे का तुला? आणि गाई राखताना तू आमच्याबरोबर जेवलास, आमच्या शिदोऱ्या आम्हाला ठपवून स्वतः पण सगळ्या पळवल्यास, आवडलं की तू एकटाच खाऊन टाकायचास, तुला लाजही नाही वाटायची काही. आणि किती हुतू तू मामा हुमले, आपण किती खेळ खेळलो सगळे. आणि त्या एक तुझ्यावर पाळी आली की तू मात्र आम्हाला बुक्क्याने बडवायचास, आणि आमच्याकडनं एकही बुक्का तू घ्यायचा नाहीस. अशा प्रकारचे लाडीक तक्रारी आणि एक लाडीक संवाद कृष्ण आणि त्याच्या त्या सगळ्या गवळी मित्रांमध्ये आला, जे आता मोठे स्वतःही झालेले आहेत. की बघ, तुझ्या आईने तुला चोऱ्या करतोस म्हणून उखळाला बांधलं, आणि तू यमल आणि अर्जुन 2 वृक्षांना उद्धारलंस. अगर खरा तर तू नंदाचा किशोर,
गोकुळच्या खोड्यात तुझं काय वर्णन करा अशा. पण आता बघ तू, आता आमच्या शिदोऱ्या चोरणारा, गटागटा आंबील आणि ताक म्हणे पिणारा तू आता कसा दिसतोय सुकुमार सुंदर. आता बहुत झालासी सुकुमार, ते विसरलासी तू समग्र. अरे तू परमहंसी निष्ठुर, मायाणू मात्र नाही तू ते. तुझ्या अंगाला शेण माखलेलं असायचं, आता तुझ्या अंगाला उत्तम चंदन चर्चिलेलं आहे. तेव्हा तू घोंगडी घालायचास, आता पितवसन आहे म्हणजे रेशमी पिवळं वस्त्र आहे. तेव्हा तू मोराची पिसं डोक्याला बांधायचास, आता रत्नजडीत मुकुट आहे तुझ्या डोक्यावर. तेव्हा तू गुंजांचे हार घालत होतास रे, आता कौस्तुभ पदक तुझ्या गळ्यात झळकताय. तू ना त्यामुळे विसरलास गोपाळा, ते सगळं आयुष्य तू विसरून गेलास. पण आम्ही तुझ्यातच रमलोय. हा सगळा संवाद जेव्हा ऐकला तेव्हा कृष्णाच्या 8ही ज्या पत्नी होत्या त्यांना असा खूप एक वेगळा आनंद मिळत होता. त्या हसत होत्या आणि त्या काळात म्हणजे डोहात कृष्ण बुडला तेव्हा आमची कशी अवस्था झाली असं सगळं त्या जेव्हा मित्रांनी सांगितलं तेव्हा ते ऐकून सुद्धा आणि सगळ्यांनी आपल्याकडे क्रेडिट घेतलं ह्या मित्रांनी बरं का. आत्ता सांगताना जेव्हा कृष्णाच्या पत्नी ही गोष्ट ऐकत होत्या तेव्हा ते म्हणाले, तू काय नुसती एक करंगळी लावलीस, पण आम्हीच डोंगर उचलून धरला होता. कालिया राक्षसाला मारायच्या वेळी तू डोहात बुडलास, पण आम्ही खूप गोंगाट करून तुला बाहेर काढलं, आम्ही तुझा प्राण वाचवले असं सगळं ते म्हणतात. आणि कृष्ण अत्यंत आनंद देतोय त्यांना, त्यांच्या त्या विचारांना अगदी सहमत होऊन मान डोलून खुश करतोय असं सगळं चित्र. मग तेवढ्याच सगळ्या गवळणी आल्या, मग त्यांचं स्वागत कृष्णाने स्वतः केलं. म्हणे ते बघताना कृष्णाच्या सगळ्या पत्नी आहेत त्यांना जणू थोडासा हेवा वाटला. त्या तटस्थ होऊन बघत राहिल्या आणि त्यांना वाटलं ह्या किती सुंदर आहेत ह्या गोपिका, हा कृष्ण भाळला तर काही नवलच नाही म्हणजे असं त्यांनी स्वीकारून टाकलं सगळ्या त्याच्या पत्नींनी. अशा प्रकारे सुंदर हे वर्णन केलं आहे की हे सगळे गोकुळातले गोकुळवासी आणि हे द्वारकावासी यादव आता त्याच्या राज्यातले असे सगळ्यांची एकमेकांशी खूप भेट झाली. खूप विषयांवर त्याच्या बालपणावर चर्चा झाली. देवकी पुढे आली, देवकी यशोदेला भेटली आणि यशोदेच्या पायावर डोकं ठेवलं. रुक्मिणीने यशोदेच्या पायावर डोकं ठेवलं आणि सगळ्याच राण्यांनी कृष्णाच्या यशोदेवाच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं की तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही आता सगळं बालपण अनुभवलं. मग कृष्णाने नंद यशोदा आणि वसुदेव देवकी ह्यांच्याही भेटी घडवून आणल्या. अशा प्रकारे सगळा आनंद झाल्यावर ह्या ग्रहणाच्या निमित्ताने ते जमले होते ना, तेव्हा ग्रहणाच्या काळात कृष्णाने स्नान केलं आणि आपल्या यात्रेची सांगता करायला दान दिलं. अनंत गोष्टींचं दान दिलं. त्याच्याबरोबर वसुदेव उग्रसेन ह्यांनी पण वेगवेगळी दानं दिली. अमर्याद भांडार पडलं आणि सगळे तिथले जेवढे कोणी याचक जण होते त्यांना सगळ्यांना पूर्ण तृप्त केलं कृष्णाने. गोकुळचे जेवढे जण आले होते त्यांना पण कृष्णाने प्रत्येकाला वस्त्र देऊन गौरवलं, प्रत्येकाला त्यांची पूजा केली त्या सगळ्या गवळ्यांची त्यांनी. आणि रुक्मिणीने तर कृष्णाला सांगितलं की अरे तुमचे हे सगळे बंधू बघण्याचं मला भाग्य, म्हणजे माझा किती दिवसांचा हा हेतू पुरला की तुमचे हे सवंगडी मला बघायचे होते, त्यांची छान पूजा करा. नंतर सगळ्या गोपी आहेत ना त्यांना तुमच्या हाताने वस्त्र आणि अलंकार द्या असं चेष्टा करत रुक्मिणीने म्हटलं. आणि कृष्णाने खरोखर प्रत्येक गोपीला मरातब सगळा वस्त्र अलंकार देऊन साजरा केला. अशा प्रकारे हा एक खूप मोठा आनंद सोहळा, त्याचे बालपण आणि त्याचं मोठेपण, त्याची दोन्ही आई वडील या सगळ्यांना कृष्णाने ह्या ग्रहणाच्या निमित्ताने एकत्र मिळवलेलं आहे. ही कथा खरंच मला माहीत नव्हती. असो, आणि मग तिथे विषय निघाला की देवकी यशोदेला मिठी मारली आणि म्हणाली तू किती भाग्यवान आहेस, तू माझ्या हरीचं बालपण पाहिलंस, त्याला स्तनपान करवलंस, तू खरोखर धन्य आहेस या अख्ख्या जगात. नाही तर माझं बघ ना फुटकं नशीब, मी बंदीशाळेत किती वर्ष राहिले, माझी 6 बाळं कंसाने मारली, अगदी कृष्णासारखीच होती ग छान सावळी, पण त्यांनी मारली असं म्हणून देवकी खूप रडू लागली. आणि मग अचानक तिला आठवलं, तिनं कृष्णाकडे पाहिलं आणि कृष्णाला म्हणाली मी असं ऐकलं की तू सांदीपनींच्या आश्रमात गेलास आणि तेव्हा त्यांचा गुरुपुत्र कित्येक वर्षापूर्वी गेलेला त्याला तू परत आणून दिलंस, मग माझी 6 बाळं दे ना. असं म्हटल्या क्षणी कृष्ण म्हणाला हो आई देतो. त्या क्षणी त्याने यमाला आज्ञा केली आणि देवकीची सगळी 6 बाळं परत मिळाले. ही कथा मला माहीत नव्हती. 6ही मुलं त्याने तिच्या पुढ्यात आणून ठेवली. देवकी यशोदा सगळ्यांना भरपूर आनंद झाला. आणि कृष्णाची ही अद्भुत करणी कोणी कशी वर्णन करावी. पण हे सगळं घडलं त्या ग्रहणाच्या निमित्ताने. मग सगळ्यांनी एकत्र भोजन केलं,
5 रात्री कृष्णाने तिथे मुक्काम केला या ग्रहणाच्या निमित्ताने. आणि मग कृष्ण, नंद, यशोदा, जसे गवळी त्यांची आज्ञा घेऊन ते आपल्या जागी निघाले आणि कृष्ण द्वारकेला परत आले. एकदा म्हणे कृष्णाची जी सगळी मुलं होती ती वनक्रीडे करता गेली. त्यांच्यात चेंडू होता. तो चेंडू घेऊन खेळत खेळत ती अरण्यात गेली. खेळता खेळता तो चेंडू उसळला आणि जाऊन एका मोठ्या अशा विहिरीत पडला. तो विहिरीत पडला, सगळ्यांनी बघितला तिकडे पडला म्हणून सगळे धावत त्या विहिरीपाशी गेले. आता तो काढायला वाकून बघतात तर आत कणभरही विहिरीत पाणी नाही, कोरडी ठणठणीत विहीर आणि त्याच्यामध्ये अत्यंत महाविक्राळ विशाळ असं शरीर असलेला, डोळे उघडून वर बघणारा महासरडा तिथे पडलेला होता, पर्वताकार अक्षरशः. सगळे घाबरले. यादव सगळे म्हणाले, आमच्या अख्ख्या आयुष्यात असा सरडाच नाही आम्ही पाहिला. तसेच्या तसे धावत ते कृष्णाकडे आले आणि कृष्णाला सांगितलं की असं असं आहे. तर ते कळल्यावर कृष्ण आणि बळराम दोघे निघाले त्या अरण्यात. ते सगळे तिकडे आले ह्या गोपाळांबरोबर. बघतात तर त्या विहिरीमध्ये खरोखरच हा प्रचंड महाकाय सरडा पडलेला होता. पण कृष्णाने वाकून बघितलं आणि कृष्णाची दृष्टी पडता क्षणी तो सरडा नाहीसा झाला तिथून आणि तिथे एक दिव्य शरीर घेऊन एक व्यक्ती त्या कुपात विहिरीतून बाहेर आली. सगळे गोप हात जोडून उभे राहिले. जो ब्रह्मादिका वंद्यपूर्ण क्षीराब्धिवासी नारायण, त्याचे धरिले दृढ चरण प्रेमे करून तयाने उभा ठाकूनी जोडून कर मग तयासी पुसे श्रीधर, तू कोण येथे सांगवीर, काय प्रत्युत्तर बोले. तो कोण होता, मग कोणाचा उद्धार झाला फक्त कृष्णाची दृष्टी पडून. तर त्याने सांगितलं, माझं नाव नृग नावाचा मी राजा. मी नृग नावाचा राजा, अत्यंत पुण्यवंत, दान धर्म सतत करणारा, पण माझ्या बाबतीत अगदी कहर अशी इतका वाईट प्रसंगाला माझ्या आयुष्यात माझी चूक नव्हती असं मला वाटतं, पण आला. काय झालं म्हणे, तर एका महापर्वाकाळी मी सगळ्या ब्राह्मणांना बोलून सहस्र गोदानं केली आणि अगदी सवत्स दिली सगळी. आणि मग ते दानविधी पूर्ण झाला, त्यांचं पूजाबिजा मी केली आणि ती आपापल्या गाई घेऊन सगळे ऋषी आपापल्या आश्रमाला गेले. त्यातल्या एका ऋषीच्या घरात गेलेली गाय पळून आली माझ्या त्या गायीच्या गोठ्यात. कळलं नाही कोणालाही, मी तिला ओळखलं असावं, आपलं मूळ घर हे नाही, आणि ती पळून आली आणि ह्याच्या घरातल्या ह्या राजाच्या गोठ्यातल्या कळपामध्ये ती आली. दुसऱ्या दिवशी असं झालं की दर दिवशी तो दान करायचा काही, तर दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे केल्यावर अजून एका ब्राह्मणाला त्याने नेमकी तीच गाय दान दिली, आपल्या आहे गोठ्यात म्हणून ती दान दिली. तेवढ्यात तो पहिला ब्राह्मण शोधत आला, त्याच्याकडे गेलेली गाय परत आली ना, कारण सगळ्या वेगवेगळ्या ऋषींना असं सहस्त्र ऋषींनी त्यांनी सहस्त्र गाय दिल्या असतील म्हणजे वासरासकट. तर तो शोधत आला, तो म्हणाला ही माझी गाय आहे. हा ब्राह्मण पळवून नेतोय. त्याच्यावर राजा पुढे जाऊन राजा म्हणाला कृष्णाला की मी पुढे जाऊन सांगितलं की नाही ती माझ्याकडे पळून आली आहे, माहीत नाही ती माझ्या गोठ्यात कशी आली, मी काही ओळखली नाही, मी त्या दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिले, तर तुम्ही ऋषीवर क्षमा करावी, मी तुम्हाला दुसरं सहस्त्र गोदान देतो, अजून 1000 गाई देतो, कारण आता मी ही दिली ना दान त्याला, न कळून दिली, तर मी काय करू. त्याच्यावर पहिला म्हणाला मला माझीच गाय पाहिजे, मला तुझ्या सहस्त्र गाई नको. आणि दुसरा म्हणाला तू मला दान दिलेस, दान परत घेऊ नको, मी शाप देईन. असं करता करता ते दोघं ब्राह्मण भांडायला लागले आणि दोघांनी मिळून ह्याला शाप दिला की तू महासरडा होशील आणि विहिरीत पडशील आहे का. तर म्हणे मी दोघांचे पाय धरले की माझं काय चूक आहे, मला नाही कळलं, मी तर गाय ओळखली नाही ना, इतक्या सारख्या गायी सगळ्या. तरी पण राग आला ना. आणि ते एवढे सिद्ध ब्राह्मण असावेत, ब्रह्मवेत्ते. आपण आधी व्याख्या ऐकली आहे काहीच आधीच्या अध्यायात की त्या जेव्हा शुक येतात जेवायला आणि पत्रावळीतली शीतं खातात तेव्हा घंटा वाजायला लागते आणि कृष्ण म्हणतो कोणते ब्रह्मवेत्ता जेवलाय. मग ब्रह्मवेत्ता कसा, तर मग ब्राह्मणाच्या सगळ्या त्यांनी स्थिती सांगितल्या. नुसता ब्राह्मण नावानी, जातीनी ब्राह्मण, त्याच्या शतपट एवढा वेदाज्ञ ब्राह्मण, वेदज्ञ असं आपण ऐकलं सगळं. तर असा हा इतका ब्राह्मणाच्या शापात ताकद असते. त्यामुळे हा खरोखर सरडा व्हायचा ठरल्यावर क्षमा मागितल्यावर त्यांनी एवढंच सांगितलं की पुढे जेव्हा श्रीकृष्ण अवतार होईल तेव्हा ज्यावेळी त्या पूर्ण ब्रह्म सनातन अशा श्रीकृष्णाची तुझ्यावर दृष्टी पडेल त्या क्षणी तू उद्धरशील आणि स्वर्गात जाशील. आणि त्याप्रमाणे हे झालं. जेव्हा हे दृश्य घडलं तो त्याला स्वर्गपथ, त्याने कृष्णाचे पाय धरले, कृष्णाने आशीर्वाद दिला आणि तो स्वर्गात गेला. पण त्यानिमित्ताने कृष्णाने काय सांगितलं बघा, यादवांसी म्हणे कृष्णनाथ, पहा अन्याय तरी किंचित,
केवढा झाला अनर्थ पुण्यपुरुषा रायाते, या लागी ब्राह्मणांसी भिऊन वर्ता तुम्ही सावधान, हे असं तत्काळ विमान राया कारणे पातले. ब्राह्मण असे शाप देऊ शकतात, तेव्हा तुम्ही या यादवांना तो सांगतो तुम्ही भिवून राहा, ब्राह्मणात एवढी ताकद आहे. पण अर्थात कुठल्या आपण सध्या करतो त्या जातीय भेदाने नाही. आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही सगळं भक्षभक्षण करतो, आम्ही काय करतो, आम्ही नुसते जन्माला येऊन ब्राह्मण आहोत, कारण आमच्या आधीचे 3-4 पिढ्या ब्राह्मण आहेत. पण ब्रह्म जाणणारा जो ब्राह्मण आहे तो आम्ही आहोत का? आम्हाला काय काय येतं ब्रह्मज्ञानातलं? आम्हाला साधं रोजचे स्तोत्र मंत्र येत नाहीत, आपण अनुभवतो कलियुगात, बरोबर आहे. हे द्वापारयुग होतं अर्थात. पण म्हणजे त्यांनी सांगितलं तेव्हाचे जे ब्राह्मण असतील ना ते तितक्या तयारीचे खरोखर ब्रह्मवेत्ते असतील, मग वेदज्ञ, मग ते दुसऱ्यांना शिकवणारे अजून वेगळे. आपण ते सगळे भेद पाहिले. इतक्या जाती म्हणजे प्रजाती म्हणू आपण तशा ब्राह्मणात एक श्रेष्ठतेच्या दृष्टीने, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ कोणाचा शाप तुम्हाला नक्की पूर्ण बाधेल, देव पण वाचवू शकणार नाही असा. तर तसं पण कृष्णाने त्यामुळे यादवांना सांगितलं की तुम्ही सावध राहा ब्राह्मणापासून, त्याचा शाप देऊ शकतात, राजाचं किती नुकसान झालं. असं असेपर्यंत इकडे विमान आलं आणि तो राजा जो होता तो स्वर्गाप्रती गेला. आणि परत आले सगळे द्वारकेला तिथून त्याचा उद्धार करून मृगराजाचा. तर काही दिवसात तिथे अर्जुन आला. अर्जुनाला एकदम खूप कृष्णाला भेटावं असं वाटलं आणि तो म्हणाला मी काही दिवस तुझ्याकडे राहायला आलोय. अत्यंत आनंद झाला कृष्णाला. दोघांनी एकमेकांना दृढ आलिंगन दिलं आणि मग कृष्णाने सांगितलं आता सगळा वेळ मी ह्या माझ्या मित्राबरोबर राहणार. तो सखा झाला त्याचा, नुसता भक्त नाही. श्रीधर कवींची अशी ओवी आहे की म्हणे श्रीकृष्ण आवडी करून हृदयी आलिंगीला अर्जुन, परमप्रीती दोघा लागून पंक्तीसी भोजन शेजारी, एका आसनी दोघासी बैसणे, एके तल्पकी म्हणजे पलंगावर निद्रा करणे, गुह्य गोष्टी बोलणे दोघा जणी एकांती. म्हणजे अगदी असं प्रिय मैत्रिणी किंवा मित्र कसे काय ते खुसखुस बोलतात लोकांना न कळणं, खरं काय असतं महत्त्वाचं माहीत नाही, पण ते दोघांपुरतंच असतं. तसं हे दोघं अगदी वागत होते म्हणे. तेवढ्यात एक तिथे द्वारकेत एक ब्राह्मण आला. तो म्हणाला माझी 8 बाळं सटवीने नेली आणि माझी बायको आत्ता प्रसूत होऊन मला 9वा मुलगा झाला, आता ह्याचं तरी कृष्णा तू रक्षण कर. हे दोघं बसलेत कृष्ण आणि अर्जुन ना. तर अर्जुन ऐकतो म्हणतो अशी कशी सगळीच्या सगळी मुलं यमाने येऊ शकतो, मी यमाशी युद्ध करेन पण मी तुझं मूल मरू नाही देणार, चल मी येतो तुझ्याबरोबर तुझ्या घरी. असं म्हणून अर्जुन त्या ब्राह्मणाबरोबर निघाला. बघा कृष्णाचा मित्र आहे, एका पलंगावर झोपतात जेवतायत, पण ज्या क्षणी अर्जुनाला गर्व झाला, अर्जुनाला धीर नाही धरवला. हेच ह्या सामान्य माणसाचाच तो प्रतीक आहे. म्हणून तर सुरुवात गीतेची असताना सिदंती मम गात्राणी आपण ऐकलं. त्याची अवस्था सगळे आपले नातेवाईक भेटल्यावर शरीर त्याचं थरथर कापायला लागलं. सामान्य माणसाचं ते चित्र आहे. तसं इथे झालं की आधी कृष्णाने काय काय केलंय, त्यांना मदत केली. आत्ता आपण कथा वाचल्या सगळ्यांना अर्जुनाच्या अभिमानाच्या. तरी अर्जुनाला गर्व झाला आपल्या ज्ञानाचा, आपल्या शक्तीचा, आपल्या पराक्रमाचा, आपल्या तपस्येचा गर्व झाला. समोर कृष्ण बसलाय ज्याच्या पुढे कोणीच नाही, आपण सगळे किडे आहोत अक्षरशः. पण तरी त्याने एकदम लगेच रागात त्या ब्राह्मणाला म्हटलं की चल मी येतो तुझ्याबरोबर, बघूया कसा यम नेतो ते, तर यमाला चिरून काढेन माझ्या सामर्थ्यावर, चल. आणि तो गेला. कृष्ण काहीच बोलला नाही. अर्जुन गेला त्या ब्राह्मणाच्या घरी. गेल्या गेल्या त्यांनी काय केलं, त्याच्या घराच्या 4ही बाजूनी आणि जाण्यापूर्वी प्रतिज्ञा केली कृष्णासमोर. तो म्हणाला की मी तुझं हे बाळ नक्की वाचवेन आणि जर मी ह्या बाळाचे प्राण नाही वाचवले तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन, असा पण करून गेला. इकडे बाळाच्या आईला तर खूप आनंद झाला की कोणी आपल्याला वाचवायला आलं. आणि मग त्याने काय केलं, त्या ब्राह्मणाच्या घराभोवती सर्व बाजूनी बाणांचं मंदिर तयार केलं. इतके बाण मारले की आणि वर्ण बंद होणारं असं. आणि त्याला दिग्बंधन केलं. आपण तंत्रशास्त्रात असतं की दिग्बंधन केलं जातं की कुठल्याही दिशेने तुमच्या घरात अरिष्ट येणार नाही, येऊ घातलं तर ते तिथे अडवलं जाईल. अशा प्रकारचं दिग्बंधन करून स्वतः रक्षणाला बसला अर्जुन. अक्षत धनुष्याला बाण लावून आणि जागृत द्वारात बसला. तरी 5वा दिवस उगवला आणि त्या बाळाचं प्राण गेला. मग ती आई छाती पिटायला लागली आणि ती येऊन अर्जुनाला म्हणाली काय झालं, परत माझं बाळ सटवलं. म्हणून षष्ठी जी सटवीची करतात म्हणे आणि जीवतीच्या आधीची, तर जीवती सटवी दोघी येत असतात म्हणे भाळावरल्याला म्हणे. मग सटवी जर काही वाईट प्रकटन लिहिते तर ते भोगायला लागतं आणि जीवती प्रसन्न झाली तर ती तुम्हाला वाचवते. असो, तर रडायला लागली. गेला कसं मूल झालं. अर्जुनाला फार अपमान वाटला. तत्क्षणी
तो निघाला. तो म्हणाला थांबा मी जाऊन बघून येतो. आणि तो यमाकडे आला. यमपुरीला आला आणि यमाला सगळं सांगितलं. तर यमाने पाहिलं तपासून आणि तो म्हणाला तुझी हेच बाळ काय, नऊही बाळ माझ्याकडे आलेलीच नाही आहेत, नक्की नाही आहेत, तू दुसरीकडे शोध. म्हणजे यमाकडे न जाता त्यांना मृत्यू कसा आला, ही काहीतरी अघटित घटना होती. मग त्या सगळं शोधलं अर्जुनाने, स्वर्ग मृत्यू पाताळ सगळे 14 लोक शोधले, पण कुठेही बाळं मिळाली नाही. म्हटल्यावर तो द्वारकेत परत आला आणि कृष्णासमोर त्याने अग्नी चेतवला. म्हणजे कृष्णाला मी शब्द दिला त्याप्रमाणे आता मी अग्नी कष्टभक्षण करणार. आता ही बातमी कृष्णाच्या कानावर त्याच्या पुढ्यात समोर घडल्याबरोबर कृष्णाने त्याला आधी थांबवला आणि म्हणाला चल माझा दिव्य रथ काढतो, आपण दोघं जाऊया शोधायला. आणि दोघं शोधायला गेले. त्यांनी पण सगळं पृथ्वी पालथी घातली, सप्तसमुद्र झाले, सप्तावर्ण सगळी छेदून ते कुठे पोचले, त्या सप्तावरणाच्या पलीकडे तो शेषशाही आदिनारायण आहे आणि पायाची लक्ष्मी पाय चोरत बसलेली आहे. तो तिथे आहेच, जोच हा कृष्ण आहे, जोच हा अवतार घेऊन आहे बरं का. तर दोघं तिथे पोचले आणि त्या विष्णूचं इतकं अफाट रूप होतं. आपण जसं तिरुपतीचं खूपदा वर्णन ऐकतो तसं त्याचं इतकं अफाट रूप होतं म्हणे की कोटी सूर्यप्रभा, आपण तर ज्ञानेश्वरांच्या अभंगातही वाचतो, कोटी सूर्यप्रभा लपतील असा तो नारायण. त्याचं तेज एवढं की म्हणजे त्याच्या तेजाकडे सूर्य पण बघू शकणार नाही. गंमत अशी झाली की तिथे दोघं पोचले आणि त्याच्या तेजात अचानक कृष्ण मिळून गेला एकत्वानी. घाबरून अर्जुन दोन्हीकडे बघतोय आजूबाजूला, तर कृष्णच दिसत नाही पुढे. परत डोळे झाकून देतोय, परत उघडून बघतोय, कृष्ण दिसत नाही. आता मात्र त्याने हाक फोडली की अरे तू मला इथपर्यंत घेऊन आलास आणि काय केलंस, कुठे आहेस तू, कुठे आहेस तू. प्रार्थना सुरू केली. मंगळधामा राजीव नेत्रा, पुराण पुरुषास मरारी मित्रा, मन्मथ जनका देवकी पुत्रा, धाव सत्वर मज लागी. कासाविस झाला पार्थ मग प्रकटला कृष्णनाथ. जेव्हा आता अगदी आता प्राण जायला येईल अशी अवस्था झाली तेव्हा कृष्ण प्रकट झाला आणि कृष्णाने पार्थाला त्याच्या डोक्यावर हात ठेवून दिव्य चक्षु दिले. ते दिल्यावर त्याला तो कृष्णही दिसला आणि 9ही बाळं दिसली पुढ्यात. कृष्णाने 9ही बाळं अर्जुनाच्या हातात दिली. म्हणजे नक्की काय घडलं ह्याचा उलगडा पुढे कथेत केलेला नाही. पण तो कृष्ण स्वतः त्या आदिनारायणात म्हणजे समाविष्ट झाला, काही काळ नाहीसा झाला आणि जेव्हा परत आला तेव्हा ती 9ही बाळं आणली होती. लगेच ते रथात बसले, द्वारकेला आले आणि कृष्णाने अर्जुनाला सांगितलं घे तुझी बाळं, त्याची बाळं नेऊन दे. अर्जुनाने बाळं नेऊन दिली आणि मग अर्जुनाला खूप पश्चाताप झाला. त्याला हे कळलं की आपण कृष्णासमोर गर्व केला, आपला गर्व हरणाकरता ते बाळ त्यांनी जाऊ दिलं, नाही तर ते वाचलंही असतं. आणि ती 9ही बाळं तो परत आणू शकला. म्हणजे याची काय लीला आहे, कोणालाच कळणारी नाही. आणि आपण कुठनं अहंकार केला. तेव्हापासून अर्जुन जो इंद्रप्रस्थाला गेला तो त्यानंतर सगळा त्याचा अभिमान गळून तो पूर्णपणे सर्व काळ कृष्णाच्या स्मरणात राहायला लागला. आता श्रीधर कवी म्हणतात श्रीधर श्रोत्या विनवित संपता आला हरिविजय ग्रंथ परी एक अनुसंधानी संमत पद्मपुराणीचे सुचले. पद्मपुराणातली एक कथा मला या अनुसंधानातून सुचली आहे, तेवढी मी तुम्हाला सांगतो आणि मग ग्रंथाचा शेवट करतो असं म्हणाले. आता ती कथा काय आणि अवतरणी काय त्याच्या पुढे, पण ती कथा काय आहे ती आपण आधी थोडी ऐकलेली आहे की ज्या इंद्राणी जी असते शची, इंद्राची बायको, तिला एकदा ती वैकुंठात गेली असताना पायाशी बसलेली लक्ष्मी आणि त्या विष्णूला पाहून त्याचं तेज बघून अशी इच्छा झाली की ह्याच्या मांडीवर मला बसायचं आहे अर्धांगी होऊन. आणि इतकी तिची इच्छा झाली ती त्या कळली अर्थातच आदिनारायणाला आणि त्यांनी तिला सांगितलं होतं की तुला अशी इच्छा झाली आहे ना, तू 60 सहस्त्र वर्ष हिमालयात जाऊन तप कर. तसं तू तप केलंस तर मी जेव्हा कृष्णावतार घेईन तेव्हा तू गोकुळात मी लीलाचरित्र करेन तेव्हा तू तिथे राधा होऊन येशील आणि मग तिथे मी तुला मिळेन, म्हणजे माझ्या मांडीवर तू बसू शकशील. पुढे मी कंसाचा वध करेन आणि मग मी जेव्हा द्वारकेत जाईन तेव्हा तू सुद्धा गुप्त होऊन द्वारकेत ये असं म्हणे. त्याला ही पद्मपुराणातली कथा. ऐसा वर मिळाल्यानंतर म्हणजे मिळाल्यावर ती इंद्राणी गेली तपश्चर्या करायला आणि मग गोकुळात प्रकटली, कुंजवनात भोगिली म्हणजे मुरारीने भोगिली. पण मथुरेला जेव्हा कृष्ण गेला तेव्हा त्याचा वियोग न सहन झालेली राधा जी तिथून गुप्त झाली गोकुळातून, ती हिमालयात जाऊन बसली तपाला, म्हणजे मूळ ती शची रूपात. आणि परत तिने 60 सहस्त्र वर्ष तप केलं
आणि मग ती द्वारकेला आली. ती आल्याला कृष्णाने तिला आलिंगन देऊन झोपाळ्यावर आपल्या मांडीवर बसवलं आणि शब्द दिल्याप्रमाणे ती आली आणि तिला मांडीवर बसवलं. तर असं झालं तेवढ्यात तिथे रुक्मिणी आली म्हणे. आणि अशी प्रथा होती की रुक्मिणी आली कृष्णाच्या पुढ्यात आणि जर दुसऱ्या त्याच्या कोणी राण्या 8 राण्यांपैकी किंवा 16 असतं त्याच्या अंकावर अर्धांगी म्हणजे बसल्या असतील मांडीवर, तर त्या लगेच उठायच्या मर्यादा सांभाळून रुक्मिणीची. आणि मग रुक्मिणी त्यांच्या समक्ष मांडीवर बसायची. पण रुक्मिणीच्या समक्ष दुसरी एकही पत्नी कृष्णाच्या मांडीवर बसत नसे, अशी प्रथा किंवा धाक रुक्मिणीचा होता. पण आता रुक्मिणी आली तर राधा हल्लीच नाही त्याच्या मांडीवरून. त्या क्षणी रुक्मिणी तिथून जी निघाली तप करायला, ती म्हणे या दक्षिण दिंडीर वनात आली. आता ही पुढची कथा श्रीधर कवींनी जोडली असं मला वाटतं, पद्मपुराणातली ती कथा, त्यामुळे ती राधा झाली. पण ते म्हणतात की ती दिंडीर वनात आली म्हणजे पंढरपूरजवळ. तिथे आली आणि खूप क्रोधाविष्ट झाली होती आणि ती तपायला बसली नदीकाठी. आणि इकडे रुक्मिणी द्वारकेत नाही म्हटल्यावर सगळ्या बाकीच्या पण कळाहीन झाल्या, सगळ्या राण्या, सगळ्यांचं तेजस हरपलं. मग कृष्ण म्हणाला आता हिला शोधायला जायला पाहिजे. त्यांनी काय केलं, तो पहिला गोकुळात गेला, बाळवेश घेतला, सगळ्या गाईगोपाळ बरोबर घेतले आणि दक्षिण दिशेला चालत निघाला. आणि चालता चालता तो इथे आला, दिंडीरवनात आला आणि पाहिलं तर तिथे दिसली त्याला रुक्मिणी तप करत बसलेली. पण त्याचा वेश कसा होता, हातात छडी आहे, गाईगुरांना फटका द्यायला वळवायला, नंतर शंख आहे, कमंडलू आहे, संन्यासासारखा वेश आहे आणि बाकी मुकुट कुंडलं सगळे आहेत, पण दिगंबर आहे बाळ, असं सगळं चित्र उभं राहिलं. तर दिंडीरवनात येऊन त्याने आपले गायगोपाळ जरा मागे टाकले आणि पुढे हिच्यासमोर येऊन उभा राहिला आणि तिला म्हणाला की तू इथे का येऊन बसलीस, तू का रुचली आहेस, असं सगळं विचारायला लागला. तर तिने डोळे उघडले आणि ती म्हणाली तू कोण आहेस, तू एवढासा पोरगा दिसतोय, तू इथे कसा आलास आणि तू परांगणाशी बोलायची तुझी हिंमत कशी झाली, आणि तू कुठून मला प्रिया वगैरे म्हणतोस, तुझं काही चरित्र बरं दिसत नाही, तू लहानपणापासूनच परद्वारी जात असावास, अशी तुझी नियत असावी, म्हणून तू माझ्यापुढे असं सगळं बोलतोयस, असं सगळं म्हणे रुक्मिणी रागारागात म्हणाली. तेव्हा कृष्ण प्रकट झाले आणि त्यांनी तिला दृढ आलिंगन दिलं आणि तिचं खूप समाधान केलं की तू बाई अशी रुसून येऊ नकोस, तूच मला सगळ्यात श्रेष्ठ आहेस असं सांगितलं. तेव्हा मग ती शांत झाली आणि मग ते जेव्हा परत निघाले तेव्हा म्हणे वाटेत त्यांना पुंडलिक भेटला. त्याने पाहिलं कृष्णाला आणि तो कृष्णाच्या जवळ आला. त्याचा भक्तच होता, अखंड त्याचं नाम घेत आईवडिलांचे पाय छपत होता. तर त्याने अगदी दृढ मिठी घातली कृष्णाच्या पायाला की मोक्षदानी तुम्ही आलात माझ्याकरता. कृष्ण म्हणाला की तू आत्ता माझ्याकडे काय वर माग, तुला काय पाहिजे ते सांग, तू सांगशील ते मी करतो. तर तो म्हणाला आत्ता जसे आहात ना तसेच्या तसे इथेच चिरकाळ राहा, इथून हलायचं नाही. आणि तुमचे जेवढे भक्त दर्शनाला असतील ते ज्ञानही नसतील, मूढमती असतील, पण तुमच्या दर्शनाने सुद्धा नुसत्या त्याची मुक्ती झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि ह्या क्षेत्राला पंढरीनगर नाव पडलं पाहिजे, ह्याला दक्षिण द्वारका म्हटलं पाहिजे आणि रुक्मिणीसहित तू इथंच स्थिर राहायला पाहिजेस, इथे तुझं नाव विठ्ठल असेल आणि तिचं रुक्माई असेल, असं सगळं पुंडलिकाने त्याला अटी घातल्या. आणि तेव्हापासून म्हणे कृष्ण विठोबा होऊन पंढरीतील उभा आहे असं सांगून श्रीधर कवी पुढे सांगतात की पुढे मग ते ही कथा आपल्या गुरुपरंपरेला जोडतात आणि ते म्हणतात की इथे तो आदिपुरुष परात्पर दिगंबरा भीमातिरविहारी राहिला आणि त्याने एक आनंद संप्रदाय म्हणे स्थापन केला. हा कुठला, तर ह्या आनंद संप्रदायाचा मूळ गुरु आदिनारायण, हीच परंपरा त्यांनी ग्रंथाच्या सुरुवातीला सांगितलं आहे आपल्या, तर सगळ्या श्रोत्यांना आठवत असेल तर, की आदिनारायण. मग त्याचा शिष्य ब्रह्मदेव, मग ते ज्ञान गुप्त ठेवून ब्रह्मदेवानी नंतर अत्रिपुत्राला दिलं, तो दत्तात्रय. मग त्या दत्तात्रयाने ते ज्ञान जे आहे ते पुढे जाऊन सदानंद म्हणून आपल्या भक्ताला दिलं. तो जो आनंद संप्रदाय जो श्रीधर कवींपर्यंत येतो. मग सदानंदांनी ते रामानंदांना दिलं, तेच ज्ञान रामानंदांनी अमलानंदांना दिलं. अमलानंद यतीश्वर त्यांनी ते ज्ञान पूर्णानंदांना दिलं. पूर्णानंदांनी ते ज्ञान दत्तानंदांना दिलं आणि दत्तानंदांनी ते ज्ञान ब्रह्मानंदांना दिलं. आणि हे ब्रह्मानंद हे श्रीधर कवींचे पिता. ते नेहमी प्रत्येक ठिकाणी उल्लेख करतात ना आपल्या गुरूंचा. रामविजयमध्ये आपण पाहिलं की माझे वडील आणि पिता आणि गुरु ब्रह्मानंद स्वामी. आणि मग त्याचा श्रीधर वरद निर्विकार म्हणजे हा पुत्र आहे पुढे जो श्रीधर पितयाचा पिता, तो दत्तात्रयाची मागुता
अवतरला सहज सहज असते ती. मग तेथून परत ब्रह्मानंद सद्गुरू म्हणजे आपले गुरु आणि मी अशा प्रकारे आपलं सगळं परत गुरुपरंपरा सांगून थोडक्यात गुरुपरंपरेचं स्मरण करून आता ते ग्रंथाचा शेवट करतात. सुरुवात केली तशी ते म्हणतात की शालिवान शके 1624 चित्रभानू नाम संवत्सरास शुद्ध द्वितीय मार्गशीर्षमास दिवसा ग्रंथ संपला. श्री पांडुरंग वरे करून पंढरीसी ग्रंथ झाला निर्माण. पंढरपुरात त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. एकदा श्रवण करिता परिपूर्ण पापे दारुण भस्म होती. पापे दारुण भस्म होती. ह्याच्या पुढच्या मी ओव्याच वाचणारे कारण त्या ऐकण्यासारख्या आहेत. जे जे काही फलश्रुती दिली ती त्यात कथा अशी नाही आहे. तर 3 आवर्तने वाचिता पवित्र कुळी होय दिव्यपुत्र तो भक्तराज महाचतुर होईल ऐसे जाणीजे. आता ही फलश्रुती आपण 18व्या अध्यायात ऐकली. वेगवेगळ्या अध्यायात काही फलश्रुती दिल्यात पण त्या इथं रिपीट आहेत, परत आहेत घेतलेल्या. एक आवर्तन करिता हरे घोर संकट चिंता शत्रू पराजय तत्वता श्रवण करिता हरे विजय कामक्रोध मदमत्सर हेची शत्रू अनिवार्य याचा पराजय होईल साचार श्रवण करिता भावार्थे हरिविजय करिता श्रवण हरेल सकळ ऋण अथवा रोग धारुण आपण प्रकटवून श्रीकृष्ण संकटे ना त्याची निरसील. 36 अध्याय ग्रंथ तत्वता प्रीती पाहो पंढरीनाथा या ग्रंथाची मूळ करता पंढरीनाथ जाणीजे आणि हरिम जाणीजे. जे जे विठ्ठले करणी सांगितले ते ते येथे पत्री लिहिले न्यून अथवा आगळे त्याचे तोची जाणे पाई. दशम आणि हरिवंश पद्मपुराणीच्या कथा विशेष त्याची हरिविजय सुरस श्रोती सावकाश परिसाव्या. दशम आणि हरिवंश दशम म्हणजे भागवतातला दशमस्कंध हा हरिलीला आहेत सगळ्या आणि हरिवंश नावाचा जो ग्रंथ आहे आणि पद्मपुराणातल्या ह्या ज्या 1-2 कथा घेतल्यात या सगळ्या मिळून माझा हरिविजय असा सुरस ग्रंथ झालेला आहे. तो श्रोत्यांनी सावकाश बघावा ऐकावा. आणि 36 अध्याय हरिविजय पांडुरंगासी परमप्रिय हा ग्रंथ संग्रहिता ते घर निर्भय सदा विजय होईजे. हरिविजय ग्रंथ भांडार 36 कोठड्यांचे परिकर माझी रत्ने भरली नाना प्रकार जोहरी संत परीक्षक 36 तत्वे ही साचार की 36 खडांचे दामोदर की 36 गंगा मिळवणी समग्र हरिविजय समुद्र भरला असे की हरिविजय ग्रंथ राजेंद्र हे 36 जाणा त्याचे महावीर करीती सकळ पापांचा संहार प्रतापधीर महायुद्धे. म्हणजे हा ग्रंथ म्हणजे राजा आहे आणि त्याचे 36 वीर आहेत आणि ते तुमच्या वेगवेगळ्या पापांचा नाश करतात. असं हे जे हरिकथा श्रवण आहे ते मुळात आणि मुख्य हे भवरोगाकरता एक दिव्य रस किंवा रसायन घेऊन अवतरलेलं आहे आणि बुद्धिमंदाला सुद्धा मतिप्रकाश किंवा त्याची बुद्धी चांगली होते असं शुकांनी परीक्षितीला सांगितलं वारंवार. त्याचा गौरव करून किंवा ते मी आता तुम्हाला सांगितलं जे त्याचा आता आपण अवतरणिका बघू असं म्हणून ते आता अवतरणिका सांगतात. प्रथमाध्यायी मंगलाचरण गणेश सरस्वती संत वर्णन गुरुमहिमा सांगून प्रथमाध्याय संपविला. दैत्य पृथ्वीवरी माजले म्हणून देव क्षीरसागरी गेले स्तवन करून सुरवर परतले ऐसे हे कथिले द्वितीय अध्याय. देवकी वसुदेवाचे लग्न अवतरले शेषनारायण गोकुळासी गेले जगज्जीवन हे निरूपण तिसऱ्यात कृष्णाचा जन्म आहे 3ऱ्या अध्यायात. गर्गे वर्णिले जातक पाळणा निजविला वैकुंठ नायक पुतना शोषिले निशंक 4थ्यात हे कथिले असे. 5व्यात तृणावर्त येऊन श्रीकृष्णासी नेले उचलून नाना क्रीडा रस दाऊन मोहिदे मन सर्वांचे. 6व्यात वनमाळी चोरी कर्मे केली गोकुळी गोपींनी गाराणी सांगितली कौतुके करून यशोदेसी. 7व्यात हे कथन दशावतार लीला पूर्ण गोपीसी दावी श्रीकृष्ण सांगती पूर्ण यशोदेसी. 8व्या माझी कथन पद्मपुराणीचे संमतपूर्ण राधेने कृष्ण घरासी नेऊन खेळविला बहुसान. 9व्यात हेची कथेची प्रौढी कृष्णे केल्या बहुत खोडी माया उखळी बांधी तातडी अमलार्जुन उद्धरिले. 10व्यात गोपाळकाला करून वनक्रीडा करी नारायण कमलोद्भवे केले वस्त्रहरण करीस्तवन प्रीतीने. 11व्यात कालियामर्दन 12व्यात गोवर्धनोद्धारण 13व्यात कौसदूत मर्दून गोरक्षण केले पै. 14व्यात अघासुरमर्दन नंद यमुनेत गेला बुडन तो माघारा आणला नारायणे वरुणापाशी जाऊन या
15व्यात ह्याचे कथन कृष्ण घेतले देवकीचे वाण. वनात मागे राधेसी हरिदान तेची वर्णन बहुतसे. 16व्यात यज्ञपत्न्यांनी नेऊन हरिसी अर्पिले समर्पिले अन्न. रासक्रीडा संपूर्ण. 17व्यात कथेली. 18व्यात निरूपण अक्रूर कृष्णासी गेला घेऊन. 19 अध्यायी कंसवधून राज्य दिले उग्रसेना. 20वा अध्याय अतिसुरस श्रीकृष्ण शरण सांदीपनास. अद्भुत कथिला ज्ञानरस गुरु शिष्य लक्षणे. 21व्यात उद्धवे येऊन गोपीसी कथिले ब्रह्मज्ञान. 22व्यात जरासंध वध पराभवून काळयवन भस्म केला. 23वा 24वा सार येथे कथिले रुक्मिणी स्वयंवर. 25व्यात सर्वेश्वर जांबुवंती पर्णून आणित. 26व्यात कृष्ण नायिका आणिला 16 सहस्त्र गोपिका. 27व्यात रुक्मिणी विनोद देखा आणि प्रद्युम्न उपजला. 28व्या उखा हरण भुजा छेदुनी त्रासीला बाण. 29व्यात दरिद्र हरण सुदामयाचे पै केले. 30व्यात सत्यभामेचा विनोद नारदासी दान दिला गोविंद. 31व्यात गरुडाचा गर्वमद हनुमंता हाती करियला. 32व्यात सुभद्रा हरण नारदासी घरोघरी कृष्ण दर्शन. 33व्यात राजसूयन जरासंधा मारविले. 34व्यात कथा निश्चिती वाढीत असता द्रौपदी सती. बिरडे सुटता श्रीपती चतुर्भुज करी तेव्हा. 35वा अध्याय मयस भावर्णन. शिशुपाळ वक्रदंत वधून विजयी झाला मधुसूदन हेची कथा असंभाव्य. 36व्यात ग्रहण यात्रा करून भेटले गोकुळीचे जन. या उपरी पंढरीसी आला श्रीकृष्ण हेची निरूपण शेवटी. ऐसा 36 अध्याय हा ग्रंथ. हरिविजय यथार्थ सदा अवलोकोत भक्त संत विवेकदृष्टी करून या. पंढरीहून 4 योजने दूर पश्चिमेसी नाझरे नामनगर. तेथील देशलेखक साचार ब्रह्मानंद पूर्वाश्रमी. पुढे पंढरीसी जाऊन मग केले संन्यास ग्रहण. त्यावरी भीमा तिरीच संपूर्ण समाधिस्थ निज सुखे. तो ब्रह्मानंद महाराज पिता. सावित्री नामे माझी माता. श्रीधरे बंधुनी उभयता हरिविजय ग्रंथ संपविला. सकळ श्रोत्यांसी आदरे साष्टांग नमुनी श्रीधरे. ब्रह्मानंदे करुणी निर्धारे हरिविजय विलोकिते. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत. सदा परिसोत प्रेमळ पंडित. 36तमाध्याय व शेवटीचा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 36वा ओव्या 254. इति श्री हरिविजय ग्रंथ समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. ही ग्रंथसेवा श्रीकृष्णाच्या चरणी पूर्णतः अर्पण करत आहे. आपण श्रोत्यांनी ती गोड मानून घ्यावी. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. इदं नमः.